तुम्ही पण भेंडीची भाजी खाऊन खाऊन कंटाळलात तर अशा प्रकारे भरलेली भेंडी करून बघा, किती छान लागते. इथे मी भाजलेले शेंगदाणे, भाजलेले तीळ घेतले. भेंडीचा वरचा टोक आणि मागचा टोक कापून घ्या आणि मधून 2 भाग करून घ्या. त्यानंतर ते भाजलेले शेंगदाणे आणि तीळ मिक्सरमध्ये अशा प्रकारे वाटून घ्या. त्यात हळद, धना पावडर, तिखट, लाल मसाला, चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करून घ्या. त्यानंतर भेंडीमध्ये स्टफ करून घ्या. आणि मी एक सांगायला विसरून गेली की भेंडी चांगली धुवून आणि चांगली पुसून घ्या. पाणी जराही नाही राहिलं पाहिजे. आता इथे आपल्या सगळी भेंडी स्टफ करून झालेली आहे. आता पॅनमध्ये थोडंसं तेल टाका आणि भेंडी चांगली परतवून घ्या दोन्ही साईडने. तर 5 ते 10 मिनिटं लागतात चांगलं दोन्ही साईडने फ्राय व्हायला. आणि मीडियम गॅस ठेवा फ्राय करताना. तुम्ही बघू शकता माझी भेंडी झालेली आहे, भरलेली भेंडी. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.